ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। थँक्यू थँक्यू. आता मागच्या वेळेचा गोष्टवाडा महेश सांगणार आहे. त्यांनी पाठवला माझ्याकडे, पण मला वाचायला वेळ नाही झाला, तर तुम्ही शेअर केला इथे तरी चालेल. चालेल, नंतर करतो मी. श्लोक 9 ते 13 मध्ये माऊली आपल्याला साधकाने पुरुषाला म्हणजे ब्रह्माला ध्यान मार्गाने प्राप्त कसे करावे हे सांगितल्यावर पुढे भक्ती मार्गाने परमपुरुषाला कसे प्राप्त करावे हे सांगतात. माऊली चांदण्याचे उदाहरण देऊन सांगतात की जसे पाण्यात पडलेले चांदणे पाणी नसलं तरी स्थिर असते, त्याप्रमाणे माझ्याशी एकरूप झालेले भक्त देहरूपी अहंकार इत्यादी विसरून माझ्याशी मतरूप झालेले आहेत. हे भक्त मला आधीच मिळालेले असतात. जीवन असताना त्यांना देहाची जाणीवही नसते. त्यांना मरण्याच्या वेळी देहाचा त्याग करतोय असे वाटत नाही. ओव्या 140 ते 150 मध्ये माऊली उदाहरणे देऊन जीवन हे अनर्थाचे सागर आहे असे सांगून हे भक्त माझ्या चैतन्यरूपी स्वरूपाला स्थिर झाले आहेत असे आपल्याला सांगतात. पुढे माऊली व्यक्त आणि अव्यक्त याबद्दल खुलासा करतात. व्यक्त आणि अव्यक्त या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. ज्याप्रमाणे दुधापासून दही झाले की दुधाचे दह्यात रूपांतर होते, जणू त्याचप्रमाणे विश्व जेव्हा लोप पावते तेव्हा ते अव्यक्त रूपात जाते. पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस उजाडतो तेव्हा विश्व रूपात व्यक्त होते. माऊली सोन्याचे उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगतात की सोन्याचे अलंकार जेव्हा आपण आठवतो तेव्हा सोन्याची लगडीमध्ये त्याचे रूपांतर होते आणि त्याच लगडीला आपण आकार दिला की परत त्याचे अलंकार बनतात. तसेच व्यक्त आणि अव्यक्त समजून घ्यावे. आपल्याला विषय अजून समजावा म्हणून माऊली पाटी म्हणजे फळ्याचे उदाहरण देऊन सांगतात की फळ्यावरील शब्द जरी पुसले तरी अर्थ पुसला जात नाही. त्याचप्रमाणे हे जे चैतन्य विश्वरूपात दिसते ते चैतन्य विश्व संपले की त्याचे अव्यक्त रूपात रूपांतर होते. हे जे अव्यक्त चैतन्य आहे ते अक्षर म्हणजे नाश न होणारे आहे. त्यास परमगती हे नाव आहे. हे चैतन्य देहात असले तरी देहाकडून कोणत्याही क्रिया करत नाहीत किंवा स्वतः देखील काही करत नाही. सूर्य काही लोकांना चालवत नाही, त्याच्याच प्रकाशात लोक चालतात आणि राज्याची प्रजा आपल्या इच्छेनुसार राज्याचे व्यवहार करत असते. त्याचप्रमाणे इंद्रिय आणि शरीराचे कार्य चालू असते. आपले शरीर झोपी गेले तरी हे चैतन्य शरीरात असते. माऊली अर्जुनाला सांगतात की हे चैतन्य आत्माराम या शरीरात आहे, त्यालाच पुरुष म्हणतात. ज्या ठिकाणी गेले असता तो ते स्थान होतो. जसे सूर्यासमोर आला की अंधार नाहीसा होतो किंवा थंड झुळकीने तापलेले पाणी थंड होते. त्याचप्रमाणे दुःखरूपी प्रपंच जीव या परमरूपी गावाला पोचला की संपूर्ण मोक्षमय होतो. पुढे माऊली सांगतात की ज्याप्रमाणे अग्नीमधले लाकूड अग्नी बनते
त्यातील लाकूडपणा वेगळा काढत नाही. एकदा साखर बनली की त्याचा ऊस होत नाही. त्याचप्रमाणे हा भक्त एकदा का परमधामाला पोचला की जन्ममरणाची पुनरावृत्ती होत नाही. आणि हेच माझे सर्वश्रेष्ठ निजधाम आहे. संपलं ना तिथे काय नाही, इथे संपलं. हा 22वा. ओके. तर हे याच्यामधून आपण म्हणजे पुढे पण आपण बरेच वेळा बघणार आहोत, पण इथून आता ते सुरू करतात की आत्मा म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजेच पुरुष. आणि हे जे सगळे शब्द आहेत त्याच्यातून जे जी काय एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे आपल्या शरीरात सुद्धा जी काय एनर्जी आहे ती म्हणजे आत्मा आहे. तर तो जर का आत्मा नसला तर आपलं शरीर एकदम डेड होऊन जातं. राईट. जो आहे जे काही चैतन्य आहे त्याच्यामुळे आपले सगळे हात पाय सगळं हालत असतात. आणि ते महत्वाचा विचार इथे आपल्याला त्यांनी मांडलेला आहे. तर आता आपण ते 23व्या श्लोकापासून सुरू करूया. प्रतिभा आली आहेत ना? आहे. हं. वाचता तुम्ही? हो हो. यत्र काले तन्वा वृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरत शर्भ. हे भरत श्रेष्ठा, तथापि कोणत्या काली देहावसन झाले असताना योगी अनावृत्ती परत जातात, जन्म मरणापासून मुक्त होतात, व कोणत्या काली देहावसान झाले असताना आवृत्ती परत पुनर्जन्माप्रत जातात, तो काल सांगतो. त्याचप्रमाणे आणखी एका प्रकाराने हे निजधाम जाणणे सोपे आहे. तरी योगी लोक योग्य काली देहत्याग करून जेथे प्राप्त होतात ते माझे निजधाम होय. अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह अयोग्य काली पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. म्हणून योग्यांनी योग्य काली देह ठेवला तर देह ठेवता क्षणीच ब्रह्म होतात. एरवी त्यांनी जर अयोग्य काली देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात. त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्ममरणांच्या फेऱ्यात सापडणे हे दोन्ही ठराविक मरण वेळेच्या अधीन आहेत. आता प्रसंगानुसार त्याच कालासंबंधाने विचार तुला सांगतो. तर अर्जुना ऐक, मरणाचा जोर प्राप्त झाला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. असा मरणकाल प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रम गिळत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही, आणखी मन मरत नाही. याप्रमाणे हा सर्व इंद्रिय समुदाय मरणसमयी टवटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो. याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे साह्य असेल तरच घडेल. असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा शाबूत असलेली आपलीच दृष्टी पाहू शकते काय? त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह आत बाहेर कफाने व्यापला जातो. त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विझून जाते त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते, मग तिथे बुद्धी असून काय करील? म्हणून अग्नीशिवाय शरीरात चेतना ज्ञानकला टिकत नाही. अरे अर्जुना, जर देहातील अग्नी गेला तर तो देह नाही, ओला चिखल आहे. असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते. आणि वास्तविक पाहिले असता मागील जे सर्व स्मरण आहे ते त्यावेळी तसेच ठेवावयाचे असते आणि मग देह टाकून परमात्मा स्वरूपी मिळावयाचे असते. परंतु देहाला ज्या कफाने व्यापले त्या कफाच्या चिखलात चेतना बुडून गेली, तिथे मागील केलेल्या अभ्यासाची पुढील स्वरूप स्थितीची आठवण स्वाभाविक रीतीने थांब. म्हणून ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्याकरता हातात घेतलेला दिवा ही वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून जावा, त्याप्रमाणे मरणाच्या अगोदरच जो जन्मभर अभ्यास केला तो मरण येण्याच्या पूर्वीच
नाही सर. नाहीसा झाला. आता हे सगळे असू दे. असे समज की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण बळ असावे. तेवीची आणिकेही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे. तरी देह सांडितेनी अवसरे जिथे मिळती योगी. अथवा अवचटे ऐसे घडे. जे अनवसरे देह सांडे तरी मागवते येणे घडे देहासीची. म्हणून का हॅलो, काय झालं? काही कुणी बोललं का? म्हणजे मला असं वाटलं. नाही ठीक आहे, इट्स ओके. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवत ठेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसरा आधीन आहाती. तो अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. तरी ऐकेगा सुभटा पातलिया मरणाचा माझीवटा. पांचे आपुलालिया वाटा निघती अंती. ऐसा वरी पिडिला प्रयाण काळी. बुद्धी ते भ्रमू न गिळी. स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. हा चेतना वर्गू आगवा मरणी असे टवटवा. परी अनुभवी लिहा ब्रह्मभावा गवसणी होऊनी. ऐसा सावध हा समभाव आणि निर्वाण वेरी निर्वाह. हे तरीच घडे जरी सावाव अग्नीचा आथी. पाहोपा वारेन का उदके. जै दिवियाचे दिवे पण झाके. तै असतीच काय देखे दिठी आपुली. तैसे देहातीचे नि विषम वाते. देह आत बाहेरी श्लेष्मा आते. तै विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. ते वळी प्राणासीची प्राणू नाही. तेथ बुद्धी असोनी करील काही. म्हणून अग्निविण देही चेतना न ठरे. अगा देहीचा अग्नी जरी गेला देह नव्हे चिखलू बोला. वाया आयुष्य वेळू आपुला अंधारा गिवसी. आणि मागील स्मरण आगवे ते तेने अवसरे सांभाळावे. मग देह तेजुनी मिळावे स्वरूपी की. तव तया देहश्लेष्माच्या चिखली चेतनाची बुडवणी गेली. तेथ मागली पुढली हे ठेली आठवण सहजे. म्हणून आधीची अभ्यास जो केला तो मरण न येताची निमोनी गेला. जैसे ठेमणेने दिसता मालवला टिपू हातीचा. आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्निमूळ. तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आधी. अग्निज्योतिर्यः शुक्ल षण्मास. तर याच्याबद्दल मला थोडस सांगायचंय. एक म्हणजे पुराणामध्ये किंवा काही ग्रंथांमध्ये असं म्हटलंय की कुठल्या वेळेला तुम्हाला मरण येतं तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला मोक्ष मिळतो की नाही. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जे लोक ओके, याच्यात 3-4 गोष्टी आपल्याला बघायच्या. एक म्हणजे आपण आधी पाहिलं होतं जीवनमुक्त, राईट. जीवनमुक्त म्हणजे त्यांना या जन्मातच त्यांना मुक्ती मिळते, ते लोक असतात. दुसरे लोक आपण जे पाहिले की जे अशी भक्ती करतात, आपले सगळे जे संत वगैरे आहेत ते जे आहेत, तर ते जेव्हा परमेश्वराला शरण जातात तर जेव्हा म्हणजे ते म्हणतात ना की मी नेहमी तीच ओवी सांगते की पाय शोधायला गेलो आणि मला पाऊलच दिसेना, असा जो ज्ञानेश्वरांचा अभंग आहे त्याच्यामध्ये तो देवाचे पाय शोधायला गेला आणि त्याला पायच दिसले नाही. कारण काय, तो देवाशी एकरूप झालेला होता. तर असं त्यांचं जे एकरूप होणं असतं, तर जेव्हा ते एकरूप होतात त्या मुक्तीला सायुज्य मुक्ती म्हणतात. सायुज्य मार्गाने ते गेलेले आहेत. आणि तेव्हाच मग त्यावेळेस काय होतं की त्यांना तिथे मोक्ष मिळत नाही. ते जेव्हा त्यांचं मरण होतं, ऍक्च्युअल मरण होतं, त्याच्यानंतर ते ब्रह्मलोकात म्हणजे ब्रह्मरूप राहून राहतात. आणि मग तेव्हा ते पुन्हा तपास करतात आणि तो तपास झाल्यानंतर त्यांची मुक्ती होते. तर हा जो स्टेप बाय स्टेप आहे त्याला आपण पाहिलं होतं
क्रममुक्ती म्हणतात. ते पण आपण मागच्या वेळी पाहिलं होतं. तर एक पाहिलं आपण जीवनमुक्त पाहिलं, दुसरं पाहिलं आपण क्रममुक्ती पाहिली. आणखीन आपल्या मरणाच्या बाबतीमध्ये दोन मार्ग समजले जातात. एकाला म्हणतात अर्चिरादी मार्ग, ते आता पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. अर्चिरादी मार्ग म्हणजे जेव्हा ते मरतात तेव्हा ते सूर्यलोकात जातात आणि तिथपासून मग ब्रह्मलोकात जातात. तर हा जो मार्ग आहे त्याला अर्चिरादी मार्ग म्हणतात. आणि दुसरा मार्ग आहे तो आहे धूम्र मार्ग. धूम्र मार्ग म्हणजे कर्मकांड जे करतात ते त्या मार्गाने जातात. तर जे कर्मकांड म्हणजे ऍक्च्युअली जे काय यज्ञ करतात आणि त्याच्यापासून म्हणतात मला स्वर्गात जाऊ दे, मला अमका करू दे, तर त्यांच्या बाबतीत बोलतोय आपण कर्मकांड करणारे. त्यांचा जो मार्ग आहे त्याला धूम्र मार्ग म्हणतात. आणि आता इथे जे म्हणतात की तुम्हाला शुक्ल गती जर का असेल आणि उत्तरायण असेल, हा म्हणजे आपण ग्रहांची रचना बघतो इथे, आणि त्याच्यामधून जर का दिवस असेल, एवढ्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही जर का मेलात तर मग तुम्हाला मोक्ष मिळतो. तर जेव्हा शंकराचार्यांनी याच्यावरती भाष्य केलं तेव्हा त्यांनी याच्यात थोडासा वेगळा अर्थ सांगितला. आपल्या पुढच्या श्लोकात आहे म्हणून मी आधी सांगते तुम्हाला हे, की ते मी आधी पण बोलले होते, पण मी जेव्हा मी समरी सांगितली तेव्हा मी बोलले होते. हा, तर तेव्हा मग शंकराचार्य म्हणतात की या ज्या गोष्टी आहेत त्या आपण शब्दशः घेऊ नये, की तुम्ही स्वर्गात जात असताना तुमच्या डोक्यात काय विचार असतील. अर्थातच चांगलेच विचार असतील, का आपण सज्जन लोक असतात त्यांच्या डोक्यात चांगलेच विचार असतात, पण त्या क्षणी तुमच्या डोक्यात काय विचार असेल यापेक्षा तुम्ही आयुष्य कसं काढलं त्याच्यावरती हे अवलंबून आहे. दुसरं म्हणजे इथे जे शुक्ल पक्ष असं म्हटलंय, शुक्ल पक्ष म्हणजे आपल्याकडे दोन पक्ष आहेत ना, एक कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. तर ते म्हणजे ते कॅलेंडरचे पक्ष नसून तर ते म्हणतात की कृष्ण पक्ष म्हणायचं नाही त्यांना, सॉरी शुक्ल शुक्ल पक्ष हे म्हणायचं नाही. शुक्ल हा मार्ग आहे. आताच तुम्हाला सांगितलं जो मार्ग आहे त्याला त्यांनी शुक्ल मार्ग म्हटलेला आहे, की जसे जे सगळे आपले कर्मकांडी जे असतात ते त्या मार्गाने जातात. तर तो मार्ग जो आहे त्याचं नाव शुक्ल आहे. आणि नंतर यांनी म्हटलं आहे की उत्तरायण म्हणजे जो स्वर्गाकडे जाणारा जो रस्ता आहे त्यांनी तुम्ही गेलात तर. पण शंकराचार्य म्हणतात तसं नाही आहे. तुमची विचाराची जी दिशा आहे ती जर का तुमची पॉझिटिव्ह असेल तर त्याला उत्तरेकडे जाणार असं म्हणतात. आणि मला ते शंकराचार्यांचं स्पष्टीकरण जास्त आवडतंय, कारण इट मेक्स सेन्स राईट, की कसं तुम्ही अमुकच आता या बाबतीत शुक्ल पक्षामध्ये आणि अमुक अमुक फक्त दिवसात मरायचं, रात्री मरायचं नाही. आणि काय म्हटलंय त्यांनी आणखीन, उत्तरायणात मारायला पाहिजे असे हे त्यांनी सगळे हे सांगितलंय. म्हणजे एवढ्या भागातच जे लोक मरतील त्यांनाच फक्त मुक्ती मिळेल का? तर तसं नाहीये ना, म्हणजे कोणालाही मुक्ती मिळू शकते. तर त्या दृष्टीने आपल्याला हा जो पुढचा मंत्र आहे ते बघायचा आहे. तर जेव्हा ते म्हणतात की शुक्ल आणि उत्तरायण आणि दिवस, तर दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा जो दिवस, की तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं, तुम्हाला ज्ञान झालेलं आहे तो दिवस. दिवस म्हणजे दिवस आणि रात्रीतला दिवस नाही आहे असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे. तर मला वाटतं त्या दृष्टीने जर आपण याच्याकडे पाहिलं तर त्याच्यामधून जास्त अर्थ मिळतो असं मला वाटतं. पण जर का कोणची आता जसं जेव्हा आपण महाभारतात बघतो की भीष्माचार्य जे होते ते भीष्माचार्य ते वाट बघत होते की आता यानंतर मग हा पक्ष सुरू होईल, हा उत्तरायण सुरू होईल आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तर तसं तुम्हाला जर का म्हणजे तुमच्या हातात असेल की कसं मरण घ्यायचं, तर तुम्ही असं म्हणू शकता, हा मी आता नाही मरणार, तर मी शुक्ल पक्ष लागल्यावर मग मी मरेन, किंवा उत्तरायणातच मी फक्त मरेन, असं आपल्याला म्हणता येईल. पण प्रत्येकाला ते शक्य नसतं ना. तर म्हणून मला असं वाटतं की शंकराचार्यांनी जो अर्थ काढला आहे तो आपण जास्त घ्यावा असं मला वाटतं. तर आपल्याला याच्यानंतर ज्या मुक्ती आहे
त्याचं आता मी काही लिहिलेलं नाही, पण आपण मुक्तीबद्दल पण बोलू. पण ही जी मी तुम्हाला म्हटलं की ज्याच्यावरून तुम्हाला मोक्ष मिळतो त्या मुक्तीला आपण म्हणतो सायुज्य मुक्ती. तेवढा फक्त लक्षात ठेवा. बाकीच्या मुक्ती आपण पुढे येईलच, पुढच्या अध्यायात बरेच वेळा ते येणार आहे, तेव्हा मग आपण बघूया. तर आणखी काय सांगायचं होतं, माझ्या नोट्स बघते. आणि कृष्ण शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग. तर कृष्ण मार्ग मी याच्यात लिहिलं नाही कृष्ण मार्गाबद्दल. नाही, पण आपल्याला माहित आहे हे जे 2 मार्ग आहेत ते मार्ग आपण धरायचे. या पक्षामध्ये आपण म्हणजे या 15 दिवसातच आपण म्हणू असं नाही, तर ते आपण लक्षात ठेवायचं. जाऊया पुढे. अग्निज्योतिर्ह शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र हम्म, प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. हम्म, 8 अग्नी व ज्योतीचा प्रकाश, बाहेर दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने यांच्या ठिकाणी या स्थितीत ज्यांचे देहावसान होते ते ब्रह्मवेत्ते जन ब्रह्माप्रत जातात. देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष परंतु दिवस आणि उत्तरायणातील 6 महिन्यापैकी 1 महिना अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. अर्जुना, ऐक, या कालाचे येथपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे. येथे अग्नी ही पहिली पायरी आहे, ज्योतीचे स्वरूप ही दुसरी पायरी आहे, दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी असे समज. आणि उत्तरायणातील 6 महिने ही वरची पायरी आहे. या मार्गाने योगी तद्रुप सिद्धीच्या घराला येतात. हा उत्तम काळ आहे असे समज. याला अर्चिरादी मार्ग म्हणा. आता अकाळ जो आहे तोही ओघाने सांगतो, ऐक. आत अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू परी दिवसू आणि सामासामाची मासू उत्तरायण. ऐसिया समयोगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेविती ते ब्रह्मविद होती परब्रह्म. अवधारी का धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा, देवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावयासी. येथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण. ते वरची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. हा उत्तम काळू जाणीचे, याते अर्चिरा मार्ग म्हणीचे. आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक. धुमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायन तत्र दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. आता धूमयुक्त अग्नी, त्याचप्रमाणे बाहेर रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने या स्थितीत ज्याचे देहावसान होते तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो. तरी मरणाच्या वेळी वात व कफ शरीरामध्ये फार दाटतो, त्यामुळे अंतःकरणात अंधार गच्च भरून राहतो. सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते व प्राण कोंडतो. अग्नीची उष्णता जाते, मग सर्व धूरच होते. त्या धुराने चेतना शरीरात कोंडून राहते. ज्याप्रमाणे पाण्याने भरगच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत, मग त्यावेळी गडद अंधकारही नाही आणि स्वच्छ उजेडही नाही, असा झुंजूमिंजू उजेड असतो. याप्रमाणे तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो, अशी जीवितात स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत राहते. याप्रमाणे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची वाटणी होते.
तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो त्यावेळेला आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणावायला पाहिजे. म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते. अशी देहाच्या आत स्थिती होऊन बाहेर वद्य पंधरवडा शिवाय रात्र आणि दक्षिणायनातील 6 महिनेही येतात. ही वारंवार फेऱ्यात आणणारी ठिकाणे ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वत्र एकत्र जुळून येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते. नंतर तेथून तो माघारा फिरून पुन्हा मृत्यूलोकात जन्मास येतो. अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज, आणि हाच पुनर्जन्म गावास येण्याचा धूम्र मार्ग आहे. दुसरा जो अर्चिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे, आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. तरी प्रयाणेचे अवसरे वातुश्लेष्मू सुभरे, तेणे अंतःकरणी आंधारे कोंदले ठाके. सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. अग्नीचे अग्निपण जाये, मग तो हुमची अवगा होये, तेणे चेतना दिवसली ठाये शरीची. जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडद ना उजाळ, ऐसे झावळे होय. का मरेना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी. ऐसी मनबुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी, तेथ जन्मे जोडिले वाहणी युगाची बुडे. हा गा हातीचे वेळी जाये, ते वेळी आणि का लाभाची गोठी के आहे. म्हणून प्रयाणी तव होय येथुली दशा, आणि देहा आतू ऐसी स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षूवरी राती, आणि सामासही ते वोडवती दक्षिणाय. इये पुनरावृत्तीची घराणी, आघवी एकवटती जयाचिया प्रयाणी, तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे, मग तेथुनी मागुता बहुडे संसाराये. आम्ही अकाळू जो पांडवा, म्हणितला तोह जाणावा, आणि हाची धूम्र मार्ग गावा पुनरावृत्तीची. येर तो अर्चिरा मार्ग, तो वसता आणि असलगू, साविया स्वस्तु चांगू निवृत्तीवरी. छान वाचलंस हं? Good. ते- आणि आपण हा अध्याय संपवू आणि नंतर मग मी स्वर्गाच्या बद्दल थोडंसं बोलते. याच्यावरूनच बोलायचं होतं, पण नंतर बोलते, कारण हे आपण हा अध्याय संपवून घेऊ आधी. दोनच हा पुढचं दुसरं हो माधवी वाचते. थँक्यू. शुक्लकृष्णे गती येते जगतः शाश्वते मते, एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुन्हा. जगाचे प्रकाशरूप आणि अंधकार रूप म्हणजे अर्चिरादी आणि धूम्र असे हे 2 मार्ग नित्य आहेत. पहिल्या मार्गाने मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही, पण दुसऱ्याने पुन्हा जन्म पावतो. हे अर्जुना, अशा या अनादी कालापासून चालत असलेल्या दोन्ही वाटा आहेत. त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे. म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत, कारण की आपल्या हिताकरिताच योग्य अयोग्य मार्ग पाहावे, खरे खोटे ओळखावे, आणि आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे. असे पहा की चांगली नाव डोळ्यापुढे दिसत असून तिच्यामध्ये न बसता कोणी अथांग पाण्यात उडी घालील काय, अथवा राजमार्ग माहीत असून कोणी आड रानात शिरेल काय. विष व अमृत ही जो ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल काय. त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग जाणतो तो आड मार्गाला जाणार नाही.
म्हणून खरे व खोटे याची चांगली परीक्षा करावी. अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही, अकाली देह पडणार नाही. तसे केले नाही तर मरणकाळी या भ्रांतिकारक धूम्रमार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल. अर्चिरादी मार्ग चुकून अकस्मात जर धूम्रमार्गात शरीर पडले तर संसाराच्या पंक्तीला जुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल. हे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एकवार दूर होतील हे पहावे, म्हणून हे दोन्ही योगमार्ग नीट रीतीने दाखविले. तर पहिल्या मार्गाने म्हणजे अर्चिरादी मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते आणि दुसऱ्या म्हणजे धूम्र मार्गाने पुनर्जन्माला येणे होते. परंतु प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल. ऐसिया अनादिया दोन्ही वाटा, एकी उजू एकी अभांटा, म्हणूनी बुद्धिपूर्वक सुभटा, दाविलिया तुझ काजे मार्गा मार्ग देखावे, साचल टिके ओळखावे, हिताहित जाणावे, हिताची लागी पाहे पानाव देखता बरवी, कोणी आड घाली काया थावी, का सुपंथ जाणोनिया अडवी, रिगवत असे जो विष अमृत ओळखे, तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे, तो अभांटा नवचे, म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे कही, वेरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासिलियाचे हन काम, जाईल वाया, जरी अर्चिरा मार्गू चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया, तरी संसार पाती झुंतलिया, भवताची असावे, हे सायास देखोनी मोठे, आता कैसे निपा एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे, शोधले दोन्ही, तव एके ब्रह्मत्वा जाईजे, आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी दैवगत्या जो लाहिजे, देहांती जेणे, नैते श्रुती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्था, हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्व काळी योगयुक्त हो. मरणकाळी अर्चिरादी मार्ग वाट्याला येतो व धूम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे असे पाहून अर्जुन खिन्न झाला. त्यावेळी भगवंत म्हणाले, देह जाऊन अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे, कारण प्रारब्धवशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊक, ते कळत नाही. म्हणून हे नको. तर आता देह असो अथवा जाओ, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत. कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे, मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते काय? ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसे पाणीच असते. लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही, अथवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले, आता त्या तत्ववेत्यांच्या ठिकाणी शरीराचे आडनावही उरले नाही. तर बाबा अर्जुना, असा विचार कर की कोणत्या वेळी काय नाश पावणार आहे. जर सर्व देश व काल आपणच आहोत, तर मग हे अर्चिरादी अथवा धूम्र मार्ग कशाला शोधावे आणि कोणी कुठून कोठे जावयाचे. आणि अरे अर्जुना, घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळी घटातील आकाश
नीट वाटेला लागते व नीट वाटेला लागले तर महाआकाशाला ते नेमके मिळते, नाहीतर एरवी ते महाकाशाला मिळावयाचे चुकले आहे काय. आम्ही म्हणतो असे आहे पहा की घटाचा आकारच फक्त नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर घटपणाच्या आधीही त्यातील आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे. अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाही. अर्जुना, म्हणून तू योग संपन्न हो. एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ स्वरूप साम्यता होईल. मग वाटेल तेथे वाटेल तेव्हा देहाचा पाश असो अथवा जाओ, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. तो कल्पाच्या आरंभी जन्मात एक मिनिट सांगते. तर त्याला म्हटलंय की योग संपन्न हो. योग संपन्न म्हणजे काय की मीच ब्रह्म आहे आणि सगळीकडे आहे ते ब्रह्मच आहे असं वाटून घेणं म्हणजे योग संपन्न. जाऊया पुढे. तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही, कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही व मधल्या स्थितीत म्हणजे स्थितीकाली स्वर्ग आणि संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही. या बोधाने जो योगी होतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो, कारण की तो स्वर्गातील व संसारातील भोगांना विचाराचे वजन करून पाहतो व ते आसार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो. बा अर्जुना, इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी राज्ये प्रसिद्ध आहेत ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून ती तो तुच्छ म्हणून टाकून देतो. ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया वचटे काय पावे, देह जाऊनी वस्तू होवावे मार्गे चिकी. तरी आता देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी, मज तरंगपणासे का नसे, ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे. ते भलते व्हा जैसे तैसे उदकची की, तरंगाकारेन जन्मेची ना तरंग लोपेन निमेची. देवी देही जे देहेंची वस्तू जाहले, आता शरीराचे तयाची ठाई, आडनावही उरले नाही. तरी कोणे काळे काही निमेते पाहे पा, मग मार्ग तै कासया शोधावे, कोणे कोठोनी के जावे. जरी देशकालादी आघवे आपणची असीजे, आणि हा गा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथींचे आकाश लागे नीट वाटे. वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. पाहे पा ऐसे हन आहे, की तो आकारुची म्हणो जाये. येर गगन ते गगनीची आहे, घटत्वा ही आधी. ऐसी या बोधाचे निसुरवाडे, मार्गामार्गांचे साकडे. तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. या कारणे पंडुसुता वा होवावे योगयुक्ता. ये तुले सर्वकाली साम्यता आपण पाहोईल. मग भलतेथ भलते म्हा देहबंधू असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघड नाही. तो कल्पादी जन्मानागवे, कल्पांती मरणे नापलवे. माझी स्वर्ग संसाराचे लाघवे जकवेना. येणे बोधे जो योगी होये, तयासिया बोधाचे नीटपण आहे. काजे भोगाते पेलुनी पाहे निजरूपाये, पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे गाजती राणीवा. ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु, नाही चुकलं माझं काहीतरी ना. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम्, अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा. हा श्लोक आहे तसं म्हणायचं. हो,
योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. वेदाध्ययन, यश, तपश्चर्या अथवा दान यामध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितलेले आहे त्या सर्व फलांहून अधिक फल हे जीव ब्रह्म यांचे ऐक्यरूपी ज्ञान आहे. हे जाणून योगी त्यास वरील वेदाध्ययनादिकांच्या मार्गाने प्राप्त होणारी स्वर्गसुखासारखी फले त्यास मागे टाकून अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो. जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञरूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले, तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते फळ नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही. जे स्वर्गसुख नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता लहान दिसत नाही. पहा की ज्या सुखाच्या प्राप्तीकरता वेद यज्ञादी साधने आहेत, जे स्वर्गसुख विटत नाही व संपत नाही, भोगणाऱ्याच्या इच्छा पुरविते, आणि शिवाय जे स्वर्गसुख ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे, अशा तऱ्हेने दिसण्यातच जे सुख आहे व ज्याला अदृष्टाचा संस्कार रूपाने असलेल्या धर्माचा आधार आहे व जे 100 यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाहीत, त्या स्वर्गसुखाला योगीश्वर आपल्या लोकोत्तर विचार दृष्टीरूपी हातावर लीलेनेच वजन करून त्या स्वर्गसुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात. ते त्यास अगदीच हलके दिसून येते. अर्जुना, मग ते योगीश्वर त्या स्वर्गसुखाची पायरी करून परब्रह्माच्या पटावर बसतात. याप्रमाणे स्थावर जंगमात्मक जगाचे जे एकमेव भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्याला योग्य असे भोगरूपी ऐश्वर्य आहे, जो परमात्मा सर्व कळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे व जो विश्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे, जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादवांच्या कुलाचा कुलदीप आहे, असा श्रीकृष्ण अर्जुनास येणेप्रमाणे बोलला. अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय राजा धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेत पिकले, का तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे, तया आगवयांची पुण्याचा मळा, भारू आतवनी जया ये फळा, जे परब्रह्म निर्मळा साठी नसरे, जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पाहा वेद यज्ञादी साधने जया सुखा, जे विटे नासरे, भोगितयाचे निपवाडे पुरे, उडती महासुखाचे सोयरे भावंडची, ऐसे दृष्टीचे निसुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे, जे शतमखीही आंगवणे नोहेंची एका, तया ते योगीश्वर अलौकिके, दिठीचे निहात तुके, अनुमानिती कौतुके, तव हळुवट आवडे, मग तया सुखाची किरीटी, करुनिया गा पाऊटी, परब्रह्माची ये पाठी आरूढती, ऐसे चराचैरैक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य, योगियांचे भोग्य भोगधन दे, जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची आ, जो सर्वज्ञतेचा बोलावा, जो यादव कुळीचा कुळ दिवा,
तो कृष्णाजी पांडवा प्रती बोलिला. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू. तेची परियसा पुढा मातू ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे निर्देशो नाम अष्टमोऽध्यायः. श्रीसच्चिदानंदार्पणमस्तु. छान. आता मला आपल्याला आधी हे संपवायचं होतं. आता मी एक फाईल शेअर करते. रोहिणी, हा चालेल. कुठे असेल मला कुठे देईल शेअर. सॉरी. दिसते माझी फाईल? वाचता येते की नाही माहित नाही, पण दिसते. हो हो दिसते. ओके ओके. तर याच्यामध्ये श्यामानेच ऍक्च्युली प्रश्न विचारलेला होता आणि कर्मकांड आणि पुराण. तर याच्यामधून आपण थोडीशी माहिती घेत असतो. तर त्याच्यामध्ये तिने विचारलं होतं कर्मकांड म्हणजे काय. तर ते मी सांगितलं होतं की तप करतात किंवा यज्ञ करतात ते स्वर्गात जाण्यासाठी जे करतात त्यांना ते आपण कर्मकांड म्हणतो. आणि नंतर त्याच्यामध्ये आणखीन एक असं आहे की जर का तुम्ही तप करत असाल आणि यज्ञ करत असाल आणि समजा तुमची त्याच्यात काहीतरी चूक झाली, तर म्हणजे तुम्ही करता पण तुम्हाला माहित नाही आपली चूक होते, तरी सुद्धा तुमची जर का त्याच्यामध्ये चूक झाली तर तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. तुम्हाला कर्मफळ काही मिळत नाही त्याच्यातून. तर अशा प्रकारे म्हणजे जेव्हा तुम्ही कर्मकांडात असता तेव्हा तुम्हाला अगदी परफेक्ट असायला लागतं की सगळं जे काय असेल ते बरोबर झालेलं पाहिजे. आणि समजा जर का यज्ञ करताना कोणाची चूक झाली तर त्याच्यासाठी प्रायश्चित्त असतं. तर त्यांना पुन्हा वर्षानुवर्ष त्यांना तप करावं लागतं. तर आणि त्याच्यानंतर शिक्षा पण सांगितलेली असते. जी काही शिक्षा सांगितली असेल ती तुम्हाला करायला लागते. आणि तिसरी गोष्ट मला सांगायची होती, तसं मी लिहून ठेवलं. तिसरी गोष्ट म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी कर्मकांडामध्ये काही यज्ञ असतात. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, आपण सगळेजण शिकतोच आहे ना आपण, तर आपण हे लक्षात ठेवायचं की स्वर्गात जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही तिथे जाता म्हणजे तुमचं जे काय पुण्य असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथे राहता. आणि तिथे राहिल्यानंतर तेवढं पुण्य तुमचं संपलं की तुम्हाला परत इथे जमिनीवर यावं लागतं, पृथ्वीवरती यावं लागतं. म्हणजे जेव्हा केव्हा लोक म्हणतात की आम्ही आता म्हणजे खरं कोणी कळत नाही यज्ञ वगैरे त्या स्वर्गात जाण्यासाठी. पण पूर्वीच्या काळी जसे यज्ञ करायचे त्यांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की ते परमनंट नाही आहे. ते अगदी तात्पुरतं असतात की तेवढा वेळ तुम्ही स्वर्गात जाता आणि मग झालं. मग तेवढा तुमचं पुण्य संपला की पुन्हा मी नेहमी म्हणते की आपण हवाईला जातो ना, तसं आहे ते. थोडे दिवस जायचं स्वर्गात आणि मग पुन्हा इथे परत यायचं. तर अशी ती स्वर्गात जाण्याची पद्धत आहे. आणि स्वर्ग किती आहे तर आपण नेहमी म्हणतो की 14 लोक असतात. 7 स्वर्ग आणि 7 पाताळ. 7 स्वर्ग आणि 7 पाताळ. तर त्यांची मी नावं इथे सांगितली आहे. भुव, भुवः. तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली नैवेद्य दाखवता तेव्हा तुम्ही सगळे म्हणता स्वहः, महः, जनः, तपः आणि सत्यम. सत्यम म्हणजे ब्रह्मलोक. असे आपले 7 स्वर्ग आहेत. आणि तुम्ही किती काय पुण्य केलं असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही वरती जाता असं समजलं जातं. तर आता त्याच्यामध्ये काय मग त्याच्यामध्ये मी थोडंसं सांगते इथलं
की भुव म्हणजे काय? पृथ्वी. तर ते का आपल्याला माहिती आहे, आपण सगळे पृथ्वीवर आहे. भुव म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या मधला जो भाग आहे तिथे हा भाग आहे. नंतर स्वह म्हणजे आपला आवडता जो स्वर्ग आहे, म्हणजे ज्याचा इंद्र जिथे असतो तो जो स्वर्ग आहे त्याला स्वह म्हणतात. नंतर मह मह म्हणजे ऍक्च्युअली याच्यामध्ये काउंट आहे, तर मी थोडस खाली काउंट दिलेलं आहे, तो 1 मिनिटात दाखवते. तर तो आणखी पलीकडे आहे. आणि नंतर जनह म्हणजे जिथे ब्रह्माची जी पहिली मुलं होती, सनत कुमार ज्याला आपण म्हणतो, की सनत कुमार तिथे राहतात. आणि त्याच्यानंतर तपह म्हणजे जिथे देव राहतात. आणि नंतर सत्यम किंवा ब्रह्मलोक. तर जेव्हा आपण म्हणतो कोणाला क्रममुक्ती जे मिळते ते तिथे जातात. ऍक्च्युअली फिजिकली ते जात नाहीत खरं म्हणजे, पण तिथे जाऊन त्यांना तप करावं लागतं असं म्हटलं जातं. तर असे हे आपले 7 स्वर्ग आहेत. आणि त्याच्यानंतर 7 पाताळ आहेत. तर 7 पाताळांची मी नावं इथे दिलेली आहेत मला. अतल, वितल, सुतल, रसातळ, तलातल, महातल आणि पाताळ अशी आपले पाताळ आहेत. तर आपण पाताळाबद्दल आता बोलणार नाही, फक्त माहिती म्हणून मी तिथे टाकलं. तर जे स्वर्गासाठी प्रार्थना करतात किंवा जे लोक यज्ञ करतात ते सगळे लोक स्वहमध्ये जातात, त्या स्वर्गामध्ये जातात. आणि मला असं वाटायचं की आधी मला असं वाटायचं की आपलं काय असतं की आपलं हे शरीर जे आहे ते स्थूल शरीर आहे आणि नंतर सूक्ष्म शरीर असतं. सूक्ष्म शरीरातला एक भाग फक्त सगळीकडे जातो, आपला आत्मा कुठेही जात नाही. आत्मा म्हणजेच आपण म्हणतो ना स्वर्ग, सॉरी, जसं समुद्रामध्ये पाणी आहे पूर्ण, तसं ब्रह्म सगळीकडे आहे. मग आपला आत्मा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि तर तो कुठेही जात नाही, त्याला काहीही ऍक्शन नसतं. तर पण बाकीचं जे आपल्या सूक्ष्म शरीरातल्या गोष्टी आहेत त्या इकडे इकडे जातात. मग माझ्या मनात असा प्रश्न यायचा की जर का नुसतं सूक्ष्म शरीर तिथे गेलं तर त्याला तर मग ते कसं तिथे राहतं, कसं तिथे एन्जॉय करतं सगळं? त्याला तर तिथे देह नाही, देह तर इथेच राहिलाय पृथ्वीवरती. तर मग कसं ते एन्जॉय करतं? तर असं समजलं जातं की ज्या ज्या तुम्ही स्वर्गात जाल तिथे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे कपडे मिळतात. तिथे घालायचे कपडे वेगळे असतात, तर ते तुम्हाला मिळतात. आणि ते घालून तुम्ही तिथे राहायचं. आणि जिथून तुमची जायची वेळ झाली की ते कपडे वगैरे सोडून द्यायचे आणि मग आपण जशीच्या तसेच खाली येतो. तर ती पण मला गमतीदार कल्पना वाटली की ज्या ज्या स्वर्गात चालते ते तुम्हाला नवीन कपडे मिळतात. तर नवीन देह मिळतो आणि नवीन कपडे मिळतात. नंतर पुनर्जन्म. पुनर्जन्माचं आपण पाहिलं की जर का तुम्हाला मोक्ष मिळाला नाही तर प्रत्येकाला पुनर्जन्म असतो, आपण पुन्हा इथे जन्म घेतो. माणसाचा जन्म घेणार नाही, तुम्हाला माहिती आहे की आपल्या ज्या 84 लक्ष ज्या काय योनी आहेत त्याच्याप्रमाणे आपण कुठेतरी जन्म घेणार आहोत. आणखीन तिसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मांड 3 आहेत का? तर ऍक्च्युअली ब्रह्मांड पुराणात असं लिहिलंय की गोलक, मणिद्वीप आणि तिसरं म्हणजे त्यालाच आपण ब्रह्मांड म्हणतो किंवा कैलास. कैलास आणि वैकुंठ हे दोन्ही एकच आहेत. पण शिव जे असतात ते कैलास म्हणतात त्याला, आणि वैष्णव जे असतात ते त्याला वैकुंठ म्हणतात. पण तो जो काय भाग आहे ब्रह्मांडाचा तो भाग सेम आहे. तर प्रत्येक ब्रह्मांडाचा एक एक स्वर्ग असतो. तर प्रत्येक स्वर्गाचा एक लोकपाल असतो आणि त्या लोकपालाचं तो बदलत राहतो. म्हणजे त्यांच्या सुद्धा आपण म्हणतो ना याची शिफ्ट संपली की दुसरा शिफ्ट येतो म्हणून, तसे त्यांच्या शिफ्ट संपला की ते चेंज करतात. आणि तसंच इंद्राचं पण आहे. इंद्राची पण पर्टिक्युलर हे असते, त्याची काहीतरी पोझिशन असते, तोपर्यंत तो तिथे राहतो, मग त्याची बदली होते, मग दुसरं काहीतरी काम करतो. तर हे पण आपल्याला म्हणजे आपल्या पुराणात असं सगळं लिहिलेलं आहे. आणि प्रलय म्हणजे काय? तर जेव्हा जेव्हा आपण मरतो तेव्हा आपण एकटंच मरतो, पण जेव्हा संपूर्ण जग आपल्या बरोबर एकदम कोलॅप्स होतं त्याला आपण प्रलय म्हणतो. आणि मग काय होतं की तेव्हा आपण
व्यक्त आणि अव्यक्त आज आपल्याला महेशने जेव्हा कॉमेंट्री केली होती, गोषवारा सांगितलं होता, तेव्हा त्याने सांगितलं होतं व्यक्त आणि अव्यक्त. तर जेव्हा प्रलय होतो तेव्हा हे सगळं जे जग आहे ते अव्यक्त होतं. अव्यक्त म्हणजे बीच्या दृष्टीने सगळं असतं, प्रत्येकाची एक बी तिथे ठेवलेली असते, तसं होतं. तर आता मी पाताळाची माहिती नाही दिली, पण इथे इंटरनेटवरून जी काय माहिती मिळाली ती मी इथे लिहून ठेवली. मला त्याची काही विशेष माहिती नाही. आणि आता खाली आता एका ठिकाणी त्यांनी हा नकाशा दिलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक स्वर्ग किती दूर आहे ते त्यांनी कॅल्क्युलेट करून सांगितलेलं आहे. तर आता एका माधवनी जेव्हा असलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे लोक धूम्र मार्गाने जातात, ते धूम्र मार्गाने जातात आणि ते वरपर्यंत जातच नाही, ते चंद्रापर्यंत जातात आणि तिथून परत येतात. आणि त्यांना ज्या काय स्वर्गात जायचं आहे त्यापर्यंत ते जातच नाही, आपल्या पृथ्वीपासून निघतात आणि फक्त चंद्रापर्यंत जातात आणि चंद्रावरून ते परत येतात. तर म्हणजे त्यांनी एवढे सगळे ज्या लोकांनी आपले यज्ञ वगैरे केले त्याच्यासाठी ते सुद्धा लोक चंद्रावरती जाऊन मग परत येतात. आणि त्याच डॉक्युमेंटमध्ये हे त्यांनी सगळे दिले होते, डिस्टन्सेस दिले होते प्रत्येक स्वर्गाचे. आणि मला वाटलं ते खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून मी ते लिहून ठेवले. पण त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा ते आपण बघायचं. पण आय एम शुअर समबडी वर्क ऑन इट, तर ते म्हणून मी ते लिहून ठेवलं होतं. हे सगळे आहेत ते योजनामध्ये आहे, मिलियन योजना अशा प्रमाणे ते सांगतात आहे. आणि योजना म्हणजे किती, तर 14.6 किलोमीटर्स असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. तर आता आपल्याला स्वर्गाची बरेच वेळा गोष्ट येणार आहे, तेव्हा आपण हे लक्षात ठेवायचं की वेगवेगळे स्वर्ग आहेत आणि तुम्ही कुठल्या तरी स्वर्गात जाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना त्या स्वर्ग म्हणजे इंद्राचा जो स्वर्ग असतो तिथे त्यांना जायचं असतं, कारण तिथे सगळं तुम्हाला खूप सगळं काय मजा मिळते असं म्हणतात. मला माहित नाही, मी काय गेलं नाही अजून, पण असं म्हणतात. तर असं मला हे शेअर करायचं होतं. आता मी हे माझं डॉक्युमेंट बंद करते आणि ते मी आपल्या चॅटवरती टाकलंय, तर तुम्हाला जर का जाऊन वाचायचं असेल तर काही प्रश्न असेल तर आपण घेऊ, नाहीतर मग पुढे जाऊ शकतो. कोणाला स्वर्गाबद्दल प्रश्न नाहीये? मला त्या असुरांविषयी प्रश्न आहे की नरकाचे जे राज्य करतात ते पहिलंच हा. फक्त मी वाचलं, तर त्याच्यावरनं मला जरा हे आलं, म्हणजे सगळे हा. असुर तिकडे असं केलंय का? हो, पण मला माहित नाही, मी म्हटलं ना मला पाताळाबद्दल मी काही माहिती काढली नाही, कारण हम्म काय हम्म माहिती संदर्भ काय त्याचा मला कळते, कारण याच्यामध्ये स्वर्ग खूपदा येणार आहे आपल्या हम्म हम्म ज्ञानेश्वरीमध्ये. पण पाताळाबद्दल कुणी काही म्हटलेलं नाहीये म्हणून मी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. आणि ही सगळी माहिती आपल्या पुराणांमध्ये आहे आणि मी नेहमीच म्हणते की पुराणातली माहिती नेहमीच रिलायबल असतेच असं नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. या या निलिमा, हो, मग भगवद्गीतेमध्ये स्वर्गाचा हे आहे, उल्लेख आहे, पण पाताळाचा उल्लेख नाहीये ना, असं तू म्हणतेस ना? हा, याच्यात नाही आता, म्हणजे हो, भगवद्गीतेमध्ये पाताळाचा उल्लेख नाही आहे. आणि आता ज्ञानेश्वरी त्याच्यावरून चाललेली आहे, खरं. पण हे सगळं आपल्या वेदामध्ये आहे. आय एम नॉट सेइंग दॅट पुराणात जसंच्या तसं आलेलं आहे, पण त्याचे जे सगळे डिस्क्रिप्शन आहे ना ते सगळे पुराणामध्ये आहे. की हे असं असेल, मग कुठेतरी कपडे मिळतील, कुठेतरी काय होईल, ते म्हणजे आणि मग तिथून परत येतात वगैरे, ते काय ते पण लिहिलं असेल कदाचित. हा, याच्यात आहे, म्हणजे स्वर्गामधून आपण परत येतो म्हणजे यू गेट अनदर बर्थ, दॅट्स ऑल. नाही, पाताळातून. पाताळाचं माहित नाही ना, मला खरंच माहित नाही पाताळाचं. आणि मी म्हटलं की काहीतरी आपण कोणाला सांगताना रिलायबल पाहिजे ना माहिती, तशी मिळाली तर मी नक्की सांगेन, पण जर का नाही मिळाली तर मग मी बोलत नाही त्याच्याबद्दल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहे, जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी. भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नीतीही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी दृष्टा विजयी, हो आवेची. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.